आज आपण पद्मासन बघणार आहोत। पद्मासन करताना सुरुवातीला पाय लांब करून बसावे। नंतर उजवा पाय उचला, डाव्या पायाच्या जागेत ठेवा। नंतर डावा पाय उचला, उजव्या पायाच्या जागेत ठेवा। अंगठा आणि तर्जनी दोन्ही बोटांची टोकं एकत्र करायची आणि गुडघ्यावरती ठेवायचं। पाठीचा कणा ताठ ठेवा, डोळे बंद करायचे, दोन भुवयांच्या मध्ये लक्ष केंद्रित करायचं। मंद गतीने श्वास ठेवायचा। या आसनामुळे आपला जठराग्नी प्रज्वलित होऊन भूक चांगली लागण्यास मदत होते। पाठीचा कणा मजबूत होतो। दमा, ज्यांना झोपेचा त्रास आहे, निद्रानाशचा त्रास आहे, त्यांच्यासाठी हे आसन एक वरदानच मानलेलं आहे। तरी सुरुवातीला आपण 1-1 मिनिटाचा सराव करायचा आहे। नंतर हळूहळू वाढवत ते 10 मिनिटापर्यंत 15 मिनिटापर्यंत आपण करू शकतो। हे आसन आपण जेव्हा ध्यान, धारणा, समाधी याच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे। तरी पद्मासनाचा सराव हळूहळू करायचा। सुरुवातीला आपले पाय दुखू शकतात, पायाच्या पंजामध्ये ताण येऊ शकतो। तरी हळूहळू हे वाढवत आपण 10-15 मिनिटांपर्यंत या आसनामध्ये बसण्या